राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मोहोळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांच्या गटनिहाय विचार विनिमय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठका गुरुवार 30 जुलै रोजी सावली निवास मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत। या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, आजी माजी आणि लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शाखाध्यक्ष, युवक, महिला व विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते तसेच पक्षाचे हितचिंतक यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधण्यात येणार आहे। प्रत्येक गटाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा, संघटनात्मक स्थिती, बूथनिहाय तयारी, सदस्य नोंदणी, पक्ष विस्तार, जनसंपर्क अभियान, स्थानिक प्रश्न, विकास कामं तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे। तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचे मन जाणून घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक सूचना, मार्गदर्शन आणि पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे। तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याने या बैठकींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। बैठकीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील। सकाळी 11 ते 12 कुरुल जिल्हा परिषद गट, दुपारी 12:30 ते 1:30 नरखेड जिल्हा परिषद गट, दुपारी 2 ते 3 कामती जिल्हा परिषद गट, दुपारी 3:30 ते 4:30 पोखरापूर जिल्हा परिषद गट, सायंकाळी 5 ते 6 पेणूर जिल्हा परिषद गट, सायंकाळी 6:30 ते 7:30 आष्टी जिल्हा परिषद गट, सायंकाळी 7:30 ते 8:15 मोहोळ शहर। या बैठकींच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणं, आगामी निवडणुकांसाठी सक्षम नियोजन करणं आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांना नव्या जोमाने कामासाठी प्रेरित करणं हा प्रमुख उद्देश असल्याचं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। तरी संबंधित जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, विविध सेल व आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच बंधू भगिनी यांनी आपल्या गटाच्या निश्चित वेळेनुसार मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ तालुक्याच्या वतीने करण्यात आलं आहे।